आणि आता बातमी ऑपरेशन टायगरची। एक दिवसाआधीच एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर होते। दिल्लीत संसदेचं अधिवेशन सुरू असल्यानं सर्वपक्षीय खासदार दिल्लीत आहेत। त्यामुळे ऑपरेशन टायगर वरूनच शिंदेंनी दिल्लीचा दौरा केल्याची चर्चा आहे। खरंच ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात आहेत का, पाहूया। एकनाथ शिंदे साहेब टायगर सारखेच आहेत, तो ओरिजिनल वाघ आहेत, त्यांचं कामकाज सुरू आहे। इथे जर कोणी ऑपरेशन टायगर करायला असेल त्यांनी दिल्लीचा इतिहास समजून घेतला पाहिजे। जे लोक अशा प्रकारचं ऑपरेशन करायला आले बरं का, ते निर्वस्त्र होऊन आपापल्या राज्यात। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचं कनेक्शन ऑपरेशन टायगरशी आहे का, याचा हळूहळू उलगडा होतोय। ठाकरेंच्या शिवसेनेतले काही खासदार शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता, अशी चर्चा दिल्लीमध्ये रंगली आहे। शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। या भेटीत भाजपच्या नेतृत्वाला ऑपरेशन टायगरची माहिती देण्यात आल्याचं बोललं जातंय। तर ठाकरेंच्या खासदारांचं माहिती नाही, पण काँग्रेसचे खासदार मात्र संपर्कात असल्याचं सांगून शिंदेंचे मंत्री उदय सामंत यांनी ट्विस्ट तयार केलाय। इथे जर कोणी ऑपरेशन टायगर करायला असेल त्यांनी दिल्लीचा इतिहास समजून घेतला पाहिजे। इथे जे लोक अशा प्रकारचं ऑपरेशन करायला आले बरं का, ते निर्वस्त्र होऊन आपापल्या राज्यात गेले। त्यांच्याच गटामध्ये ऑपरेशनचं काम सुरू आहे एका वेगळ्या गटाकडून, आणि त्याही ऑपरेशनची सूत्र दिल्लीतून हलत आहेत। त्याच्यामुळे हे आले असतील दिल्लीमध्ये कलम। मी कोणाचं नाव घेणार नाही। काहीतरी घडतंय, खतखततंय, आणि त्याचा स्फोट होऊ शकतो। मला ठाकरेंचे किंवा युबीटीच्या शिवसेनेच्या खासदारांबद्दल मला माहित नाही, पण काँग्रेसचे अनेक लोक आमच्या संपर्कामध्ये आहेत खासदार। त्याच्याबद्दल असं म्हणजे काय लपवून ठेवण्यामध्ये काय अर्थ नाही। आमचे उद्योग मंत्री आहेत, त्यांचे उद्योग तसे सुरू राहिले पाहिजेत। ओरिजिनल उद्योग बंद झाले आहेत, आणि ओरिजिनल उद्योगामध्ये आता काही त्यांना रस राहिला नाही, कारण त्यांचं उद्योग खातं चालत नाही, ते चालवण्यासाठी सक्षम नाहीत, कारण त्यांच्याकडे तसे अधिकारच ठेवले गेले नाहीत। त्या खात्यामध्ये सर्व अधिकारी वापरत आहेत असं माझ्याकडे माहिती आहे। त्यामुळे नवीन उद्योग त्यांनी शोधला असेल तर काम तरी डोक्याला मेंदूला काम पाहिजे, त्यामुळे त्यांनी तो काम शोधलं असावं, आणि त्या शोधातून त्यांना काहीतरी गवसलं असावं असं ते मला वाटतं। पण यामध्ये किती तथ्य आहे हे वल्गना खूप दिवसापासूनच्या सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभेचे 9 खासदार आहेत, ज्यात अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दिना पाटील, राजाभाऊ वाजे, नागेश पाटील, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव लोकसभेवर निवडून गेलेत। एकनाथ शिंदे साहेब टायगर सारखेच आहेत, टायगर सारखी भूमिका त्यांनी बजावलेली आहे। ते वाघाचं कातडं घालून जगत नाही आहेत, तो ओरिजिनल वाघ आहेत, त्यांचं कामकाज सुरू आहे, आणि ते कोणी आता थांबू शकत नाही। आता ऑपरेशन टायगर मागचं कारण काय, तर मतदारसंघातील रखडलेली विकास कामं। आमदारांप्रमाणेच विरोधी पक्षातील खासदारांना निधी मिळत नसून याची ठाकरेंच्या खासदारांना चिंता असल्याचं राऊतांनीही मान्य केलंय। देशभरातल्याच विरोधी पक्षाच्या खासदारांची अशा प्रकारे कोंडी केली जाते। जर ऑपरेशन टायगरची त्यांची जी चर्चा आहे ते झालं तर त्यासाठी निधी आणि कोंडी हे कारण असं गेल्या काही काळापासून अशा प्रकारे आमदारांच्या आणि खासदारांची कोंडी, निधी आमदारांना किंवा खासदारांना त्यांच्या भागातल्या जनतेला तोंड द्यावं लागतं। त्यांच्या स्पष्ट सूचना राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या, देवेंद्र फडणवीसांच्या, इतर 2 उपमुख्यमंत्र्यांच्या आणि केंद्राच्या, ही विरोधी पक्षांच्या आमदार खासदारांची कोणती कामं करायची नाही, त्याने 1 रुपयाही निधी द्यायचा नाही, अशा प्रकारचं राज्य आणि देश इथे चाललेलं आहे। खासदारांवरनं ऑपरेशन टायगर राबवलं जाणार का हे दिसेलच, पण अकोल्यातील ठाकरेंच्या शिवसेनेतील 4 नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। दिल्लीतून परतल्यावर मध्यरात्री 2 वाजता शिंदेंच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला। अकोल्यात ठाकरेंच्या सेनेचे निवडून आलेल्या 6 पैकी 4 नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। मनोज पाटील, सागर भारुका, सोनाली सरोदे आणि सुरेखा काळेंनी मशाल सोडून धनुष्यबाण हाती घेतलाय। ठाकरेंच्या सेनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश काळेंचा देखील शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश झालाय। अकोला पालिकेत आता ठाकरेंच्या सेनेचे फक्त 2 नगरसेवक उरलेत। विकास या गोंडस नावाखाली नुकतेच निवडून आलेले लोकप्रतिनिधी पक्षांतर करतायत। पक्षांतरबंदी कायद्याची कुठलीच भीती आता शिल्लक राहिलेली नाही, हेच अशा पक्षप्रवेशांवरनं दिसून येत आहे। दिल्लीहून प्रमोद जगतापसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.